जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जे 14 नोव्हेंबर 14/11/2025 रोजी जे मी कोर्ट केसबद्दल जी तुम्हाला अपडेट दिली होती, त्या अपडेट देताना भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स मी वाचले. काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स खूप हेल्पफुल होते, काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स वाचून मला काही गोष्टी समजल्या. ती एक गोष्ट म्हणजे अशी की एक न्यूज आली होती महाराष्ट्र टाइम्समध्ये. त्या न्यूजमार्फत काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की सर स्थगिती कशाला मिळालेली आहे, किंवा तुम्ही जे डिस्कशन करत आहात बॉम्बे हायकोर्टचं, तर ही केस किंवा इतर केस ज्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टीचे तुम्ही कन्फ्युजन जे आम्हाला आहे ते कन्फ्युजन तुम्ही दूर करा, अशा पद्धतीच्या कमेंट्स ज्या आहेत त्या वारंवार येत होत्या. त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी बनवत आहे. महापालिकेचा इंजिनिअरिंग भरतीचा मार्ग मोकळा, अशा पद्धतीचं जे टायटल होतं, त्या टायटलचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तो वाचू शकतात. आता संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र टाइम्समध्ये ही जी न्यूज आली होती, काही विद्यार्थ्यांना त्या गोष्टी माहिती आहेत, काही विद्यार्थ्यांना माहीत नाही आहेत, म्हणून मी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कशन करत आहे. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. आता वेळ न वाया घालवता आपण जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर कोर्ट केस सुरू आहे. आता मध्येच ही जी महाराष्ट्र टाइम्समध्ये जी न्यूज आली आहे त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट लागू शकतो का, आणि सर्वोच्च न्यायालयाने कशाला स्थगिती दिली आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महापालिकेने तुम्हाला माहिती आहे की ज्युनियर इंजिनिअरिंग या पदासाठी 831 पदाच्या भरतीसाठी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पदविका जी आहे, पदविकाधारक, जिथं पदविकाधारक हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल, पदविकाधारक नसलेल्या अभियांत्रिकी पदवीधरांनी सामावून घेण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया पुढे नेण्याचा मुंबई महापालिकेचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. महापालिकेने ज्युनियर इंजिनिअरिंग, सिव्हिल व मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल या पदाच्या भरतीसाठी 25 नोव्हेंबर 2024 रोजी एक जाहिरात दिली होती, ते तुम्हाला माहितीच आहे. त्याविषयी सुधारित नियम 18 एप्रिल 2023 रोजीचं प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यातील नियम क्रमांक 2 जे आहे त्यामध्ये पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता जी आहे ती 10वी नंतर 3 वर्षाचा जो डिप्लोमा असतो, सिव्हिल इंजिनिअरिंग करतात, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करतात, तसंच वास्तुविशारद किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगची पदविका निश्चित करण्यात आली होती. 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा असतो. त्यानंतर इथं जे दिसत असेल तुम्हाला, वास्तुविशारद किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग अशी जे डिप्लोमाधारक आहेत ती त्यांनी जी सुधारित आहे त्यामध्ये शैक्षणिक अर्हता दिली होती. त्यानंतर पदविका मिळून नंतर पदवी मिळालेल्या जे पदवी असतील किंवा त्यानंतर जे BEचे विद्यार्थी असतील ज्यांनी पदवी घेतलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळविलेली असताना संधी मिळत नसल्याचे म्हणत काहींनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही फक्त डिप्लोमा जे आहेत त्यांनाच तुम्ही घेतात, म्हणजे BE विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही घेत नाही. तर BEचे जे विद्यार्थी आहेत ते उच्च न्यायालयात त्यांनी याचिका केली होती. तर ह्याविषयी म्हणजेच डिग्रीच्या विषयीच न्यायमूर्ती होते त्यांनी रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विनी भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली किंवा तिथं हिअरिंग झाली. जाहिरातीतील अर्हतेविषयीच्या मुद्द्यावर किमान शब्द वगळून अर्हता पदविकेची ठेवण्यात येत असल्याचे आणि पदविका मिळवून पदवी मिळवलेल्या उमेदवारांनाही संधी देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे तेव्हा स्पष्ट करण्यात आले. म्हणजे डिप्लोमा प्लस BE यांना जे आहेत ते संधी देण्यात येईल असं महापालिकेने सांगितलं. मात्र पदविका मिळवून पदवी मिळवलेल्या उमेदवारांना संधी असेल तर थेट अभियांत्रिकी पदवी जे अभियांत्रिकीची जे पदवी घेतात त्यांना का नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनाही संधी देण्याचा अंतरिम आदेश खंडपीठाने दिला. तसेच अशा पदवीधरांना भरती प्रक्रियेतील सहभाग हा याचिकेतील अंतिम निकालाच्या अधीन
असेल असेही खंडपीठाने स्पष्ट केले. त्यावेळी त्या अंतरिम आदेशाला म्हणजेच इंट्रीम जो रिलीफ आहे किंवा इंट्रीम ऑर्डर आहे त्याला स्थगिती द्यावी अशी विनंती महापालिकेच्या वकिलांनी केली होती. मात्र तीही खंडपीठाने फेटाळली. या पार्श्वभूमीवर महापालिकेने भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. हे पाहून बाधित होणाऱ्या पदवीधारकांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केला. मात्र त्याविषयी त्याविषयी जे आहेत लवकर सुनावणी झाली पाहिजे. त्यामुळे अमोल गांगुर्डे व अन्य काहींनी ॲडव्होकेट निशांत कातनेश्वरकर यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्याविषयी न्यायमूर्ती जे हसनादुद्दीन अनानुल्ला व प्रशांत मिश्रा यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. त्यानंतर विशिष्ट व्यावहारिक ज्ञान असलेल्या पदविकाधारकांची गरज लक्षात घेऊन महापालिकेने जाहिरात दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाचा आदेश चुकीचा आहे. तसेच महापालिकेने प्रक्रिया थांबवली असल्याचे सरतेशेवटी आमचे वय वाढून आम्ही बाधित होण्याची शक्यता आहे असे म्हणणे या अपीलकर्त्यांनी मांडण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेश स्थगित केलेला आहे. आता ही संपूर्ण गोष्टी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला वाचून दाखवली. त्यामुळे मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी वाचताना काही विद्यार्थ्यांना समजले असेल, परंतु काही विद्यार्थी असतील त्यांना समजलं नसेल तर त्यांना शॉर्टमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल अशा पदासाठी जी आहे ही पदभरती होती. ज्युनियर इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक अर्हतेसाठी जे विद्यार्थी BE आहेत किंवा जे विद्यार्थी 10वी+3 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे, या 10वी+3 वर्षाच्या विद्यार्थ्यांना म्हणतात पदविकाधारक विद्यार्थी आणि ज्यांनी BE केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना म्हणतात पदवीधारक. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो जी अंतरिम आदेश जो आहे तो स्थगित जो केलेला आहे अपीलकर्त्यांनी, तर अपीलकर्त्यांचं असं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो की आमचं जे वय आहे आमचं जे वय आहे ते बाधित होईल. कारण तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो. तर हे बघा 10वी+3 वर्षाचा डिप्लोमा असतो. त्यानंतर पदवी काही विद्यार्थी घेतात आणि एक असतं तुमचं 12वी नंतर डायरेक्ट पदवी घेणारे विद्यार्थी. तर विद्यार्थी मित्रांनो जी अर्हता होती ती होती तुमची 10वी+3 वर्षाची डिप्लोमा. ह्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते ज्युनियर इंजिनिअरिंगची अर्हता होती. तर जे विद्यार्थी आहेत ज्यांनी डिप्लोमा प्लस पदवी केली आहेत अशा विद्यार्थ्यांना संधी द्या असं जे आहे ते उच्च न्यायालयाने सांगितलं होतं. परंतु असं सांगताना त्यांनी अजून असं सांगितलं की 10वी+ डिप्लोमा प्लस जे विद्यार्थी पदवी घेतात ते विद्यार्थी इलिजिबल असतील आणि तसंच जे विद्यार्थी थेट 12वी नंतर जे पदवी घेतात ते सुद्धा विद्यार्थी जे आहेत ते इथं इलिजिबल असतील असं उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशामध्ये सांगितलं होतं. आणि त्याविषयी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विनी भोबे यांच्या खंडपीठासमोर जेव्हा ती सुनावणी झाली तेव्हा त्यांनी असा जो आहे तो निकाल त्यांनी दिला. त्यानंतर जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ह्या जो उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता त्याला पाहून त्यांनी एक हस्तक्षेप अर्ज केला. तो हस्तक्षेप अर्ज जो आहे त्यांनी उच्च न्यायालयात केला. मात्र त्याविषयी जे आहे ते सुनावणी जी आहे ती होत नव्हती किंवा त्याच्याविषयी जे आहे ते कोणत्याही प्रकारचं जे आहे ते त्यांच्या निर्णयाला काहीच गोष्टी होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली. त्याच विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा सर्वोच्च न्यायालयात अपील केली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात अपील करताना पदवीधारकांची गरज लक्षात घेऊन महापालिकेने जाहिरात दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाचा जो उच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे की 10वी+3 वर्षाचा डिप्लोमा हे विद्यार्थी इलिजिबल, पदवीवाले इलिजिबल आणि थेट जे आहेत ते पदवीवाले इलिजिबल, यांचा जो आदेश आहे तो चुकीचा आदेश आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. आणि त्यांनी हा जो आदेश आहे अपीलकर्त्यांनी ज्यांनी अपील केली आहेत
त्यांच्यासाठी त्यांनी हा जो पूर्ण डिसिजन आहे त्याला इंटरिम ऑर्डरमध्ये स्थगिती दिलेली आहे. हा संपूर्ण गोष्टीचा सार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की या संपूर्ण गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट थेट पदवीमध्ये ज्युनियर इंजिनिअरिंगमध्ये जे विद्यार्थ्यांना अर्हता म्हणून त्यांना एलिजिबल केलं गेलं होतं, ते विद्यार्थी एलिजिबल होतील का ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगितलं आहे. त्यानंतर तुम्हाला जी आहे पूर्ण न्यूज मठामध्ये, त्याच्यावरून तुम्हाला काय समजलं ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून सांगितल्या आहेत. तर आता काही विद्यार्थ्यांचे जे आहेत ते डिस्प्यूट असतात, त्याच्यामुळे मी तो शब्द वापरत नाही आहे. कारण आता मी एखाद्या अर्हताला जर मी इलिजिबल नाही असं जर इथं कमेंट बॉक्समध्ये इथे जर बोललो, तर कमेंट बॉक्समध्ये भरपूर जे आहेत विद्यार्थी ते म्हणतात की सर आमच्यावर अन्याय होतात. म्हणून तुम्ही तुमच्याच भाषेमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की या संपूर्ण लेखामध्ये कोण एलिजिबल आहेत आणि कोण नॉट एलिजिबल आहेत. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. माझ्या पद्धतीने किंवा माझ्या विचारांनी कोणीही जे आहेत ते विद्यार्थी एलिजिबल आहेत किंवा नाही एलिजिबल आहेत ते माझा विषय नाही आहे. तर तो विषय आहे तुमचा उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा. त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असू शकतं की सर डिप्लोमावाल्यांनाच का घेत आहेत, पदवीवाल्यांना का नाही घेत आहेत, पदवीवाल्यांवर अन्याय होत आहे. म्हणून ही संपूर्ण जो डिस्प्यूट आहे तो डिस्प्यूट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थितपणे सांगायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.